नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आणि आज मी बघा किती प्रकारचे रायते बनवलेले आहेत। साहित्य एकाच प्रकारचं आहे पण रायत्याचे बनवण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत। चला मग आपण रायता कसा बनवायचा आणि साहित्य काय घेतलं ते पाहूया। मंडळी, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका। व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही तर तुमची एक लाईक खूप महत्त्वाची आहे। चला मग आपण काय काय साहित्य या रायत्यासाठी वापरलेलं आहे ते आता पाहूया। तुम्ही ह्याला रायता किंवा कोशिंबीर काहीही म्हणू शकता। आता ह्यामध्ये मी काही फोडणीचा रायता बनवणार आहे आणि काही नॉर्मल कोशिंबीर म्हणजे त्याच रायता असं बनवायचं आहे। तर साहित्यामध्ये घेतलेलं आहे दही, काकडी, कांदा, गाजर किसलेलं, बीट, कोथिंबीर, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव आणि आपल्याला फोडणी पण द्यायची आहे। तर कढीपत्ता, मिरची, जिरं, मोहरी, हिंग आणि सगळ्यामध्ये घालण्यासाठी मीठ, इतकं साहित्य ह्यासाठी मी घेतलेलं आहे। चला मग आता एक एक प्रकारचे असे आपण रायता बनवूया। अजून कोशिंबीरमध्ये तुम्ही काय काय साहित्य घालू शकता तर डाळिंबाचे दाणे, दाण्याची कूट आणि ड्रायफ्रूटचा पण उपयोग करू शकता। चला आता किती प्रकारची कोशिंबीर बनवायची, रायता बनवायचं ते पाहूया। सर्वप्रथम आपण प्लेन कोशिंबीर बनवायची आहे। प्लेन कोशिंबीर बनवण्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। आता बाउलमध्ये सर्वप्रथम थोडं थोडं बनवायचं आहे। 1 चमचा मी काकडी घातली, 1 चमचा गाजर किसलेलं, 1-2 चमचे एवढं आणि बीट सगळं किसून घेतलेलं आहे। बीट आणि सगळं मी एकत्रच आधी मी किसून वगैरे दाखवलेलं आहे, त्या पद्धतीने ठेवलेलं आहे। टोमॅटो घातला, बारीक चिरलेला कांदा घातला, कोथिंबीर घातली, थोडीशी ओल्या नारळाचा चव घातला। ह्यामध्ये दाण्याची कूट पण तुम्ही घालू शकता, डाळिंबाचे दाणे पण घालू शकता। आता मी ही कोशिंबीर बाजूला ठेवणार कारण मीठ नंतर घालायचं आहे। आता आपण दही रायता बनवूया। दही रायत्यासाठी दही घ्यायची आहे थोडीशी। दही रायतामध्ये तुम्ही हा एक अजून प्रकार बुंदी रायता पण बनवू शकता, जी खारी बुंदी मिळते ती। आता ह्यामध्ये काकडी घालायची, दही घेतली, तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या, मी एक थोडी थोडी बनवून दाखवणार आहे। टोमॅटो आणि गाजर घालून घ्यायचं, गाजर घातलं थोडंसं आणि सगळे जिन्नस घालायचे। कांदा पण घालायचा, कांदा आवडत असेल तर घाला, नाही तर कांदा स्किप पण करू शकता। टोमॅटो आधी बोलली आहे, टोमॅटो पण घालायचं आहे, कोथिंबीर घातली आणि थोडंसं ओल्या नारळाचा चव पण घालू शकता। ह्याच्यात दाण्याची कूटचा वापर नाही करायचा। आता ही दुसऱ्या प्रकारची आपली बुंदी रायता पण दही रायता तयार झालेला आहे। आता तिसरा प्रकार आपण बनवायला घेऊया। आता तिसरा प्रकार आहे आपल्याला बीटरूटचा रायता बनवायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला दही घ्यायची आहे आणि दहीमध्ये आपल्याला थोडंसं बीट घालायचं आहे। ह्यामध्ये तुम्ही दाण्याची कूट पण घालू शकता आणि नारळाचा चव, तर मी नारळाचा चव घातलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची। सगळ्या रायत्यामध्ये मीठ हे मी नंतर वापरणार आहे, प्रत्येक रायत्याला मीठ थोडंसं घालायचं। आता हे तिसरा प्रकार आपला झालेला आहे। आता फक्त काकडीचा रायता बनवूया। आता दही घालायचं आहे, त्यामध्ये आपल्याला काकडी घालून घ्यायची, ओल्या नारळाचा चव आवडत असेल तर घालायचा आणि कोथिंबीर घालायची। अशा पद्धतीने काकडीचा रायता करायचं आहे। म्हणजे मी वेगवेगळे का दाखवले तर तुमच्याकडे जे एक साहित्य असेल तरी तुम्ही हा रायता करू शकता, म्हणून मी हे सगळे एकत्र वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत। म्हणजे सगळे प्रकार घालून तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे समजा काकडीचं आहे, गाजरच आहे तर तुम्ही अशा प्रकारे रायता बनवू शकता। आता हा चौथा प्रकार पण आपला झालेला आहे। आता पुढचा प्रकार आहे रंगीबिरंगी रायता। आता ह्यामध्ये जी दही होती तोच बाउल मी वापरलेला आहे। आता ह्यामध्ये सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हा रंगीबिरंगी रायता बनवायचा आहे, म्हणजे काकडी घालायची, गाजर, टोमॅटो, बीटरूट, ओल्या नारळाचा चव सगळं घालायचं आहे आपल्याला, कांदाही घालायचा आहे आणि अशा पद्धतीने हा आपल्याला रंगीबिरंगी रायता बनवायचा आहे सगळं। आणि अशा पद्धतीने छानसा टेस्टी आणि ह्यामध्ये तुम्ही दाण्याची कूट आणि डाळिंबाचे दाणे पण वापर करू शकता। तर आता हा झाला रंगीबिरंगी रायता। आता ह्यामध्ये पण मीठ आपण शेवटी घालूया। आता नंतर पुढचा प्रकार पाहूया। आता आपल्याला बनवायचा आहे फोडणीचा रायता। त्यासाठी घेतलेला आहे सर्वप्रथम दही। आता दह्यामध्ये घालून घ्यायचे ओल्या नारळाचा चव, मग घालायचे आपल्याला बीट,
आणि गाजर, सर्वप्रथम गाजर घालून घेऊया. नंतर आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा, म्हणजे सगळे जिन्नस जे घेतलेले आहेत ते सगळे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. कांदा आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळे जिन्नस घालून तुम्ही फोडणीचा रायता बनवू शकता. रायत्याला फोडणी दिल्यानंतर खूप छान, ह्यामध्ये तुम्ही दाण्याची कूट पण घालू शकतात, डाळिंबाचे दाणे पण घालू शकतात, काकडी घालून घ्यायची आहे, बीटरूट घालून घ्यायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे, सगळं साहित्य घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही सगळं साहित्य जर तुमच्या घरी अस्तित्वात असेल तर अशा पद्धतीने तुम्ही फोडणीचा रायता बनवू शकता. आणि ह्यामध्ये आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याला वरून फोडणी द्यायची. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं, मीठ घालून घेतलं. आता हे सगळं मिक्स करायचं आहे चमच्याने, आणि चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला वरून फोडणी द्यायची आहे. आता आपण सगळं एकत्र करून घेऊया. अशा पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने रायते बनले जातात आणि असे वेगवेगळे रायते तुम्ही बनवू शकता. साहित्य एकच पण वेगवेगळं, म्हणजे जितकं असेल त्या पद्धतीने आपण रायता बनवू शकता. आता बघा रायत्याला रंग कसा आला, कारण आपण बीट घातलेलं आहे त्यामुळे हा पर्पल रंग आलेला आहे. आता फक्त गाजरचा रायता बनवून घ्या, म्हणजे आपल्याकडे एक प्रकार असेल तरी आपण रायता बनवू शकतो. हा माझा व्हिडिओ दाखवण्याचा उद्दिष्ट आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल, मागे पण बोलली की सगळं तर एकच आहे तर तुम्ही वेगवेगळं का दाखवलं, तर म्हणजे तुमच्या घरी जर गाजर असेल तर गाजरचा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. बघा, आणि आपल्याला फोडणी नंतर द्यायची आहे तर मी फोडणीचं नंतर दाखवेन. आता हा गाजरचा रायता झाला. आता ह्यामध्ये आपलं नारळ, कोथिंबीर घालून घ्यायचे. तुम्ही दाण्याचे कूट आणि डाळिंबाचे दाणे असतील तर त्याचाही वापर करू शकता. आता आपल्याला कांदा काकडीचा रायता बनवायचा आहे. त्यासाठी दही घेतलेले आहे, काकडी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये टोमॅटोचाही वापर करायचा आहे आणि ओल्या नारळाचा चव, कोथिंबीर वगैरे सगळं आपल्याला घालायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला कांदा काकडीचा रायता पण बनवायचा आहे. आणि छान अशा पद्धतीने सगळे रायते आपले बनवून झालेले आहेत. बघा, सगळे रायते आपले छान असे बनवून झालेले आहेत. बघा, आता आपले 8ही प्रकारचे रायते तयार झालेले आहेत. तर आपण कुठकुठले रायते बनवलेले आहेत बघा. आपण प्लेन कोशिंबीर पण बनवलेले आहे, फोडणीचे रायते पण बनवलेले आहे. आता बघा, हा फक्त गाजरचा रायता. आपल्या घरी गाजर असेल तर त्यामध्ये फक्त दही घालून आपण गाजरचा रायता बनवू शकता. आणि हे आहे फक्त काकडी, दही आणि नारळ, कोथिंबीर घालून. आपल्याकडे काकडीच असेल तर अशा पद्धतीने रायता बनवू शकतात. हा बीटरूटचा आहे, त्याच पद्धतीने ही प्लेन कोशिंबीर बनवलेली आहे. ह्यामध्ये सगळं घातले आहेत आणि ह्यामध्ये प्लेन कोशिंबीर बनवलेली आहे. आणि हा सगळं साहित्य घालून दही रायता बनवलेला आहे प्लेन कोशिंबीरमध्ये. आणि तोच मी ह्यामध्ये दही जास्त घालून फोडणीचा रायत्यासाठी रेडी केलेला आहे. हे आहे मी कोथिंबीर टोमॅटो घालून काकडी रायताप्रमाणेच हा मी बनवलेला आहे. आणि ह्यामध्ये सगळं टोमॅटो वगैरे घालून हा एक रायता आणि हा बीटाचा रायता हे दाखवलेलंच आहे. आता आपण फोडणीचा रायतामध्ये फोडणी देऊया. आता फोडणीची तयारी करूया. आता सर्वप्रथम सगळ्यामध्ये मी मीठ घालून घेते. मीठ सगळं चवीनुसार घालून घ्यायचं आहे, थोडं थोडं, कारण रायत्यामध्ये मीठ हे आपण सर्व करणार तेव्हाच घालायचं आहे. आणि आपण ही फोडणी तयार केली, तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला राई, जिरं, हिंग घालून घ्यायचं आहे, हिरवी मिरची किंवा लाल मिरची, कढीपत्त्याची पानं घालून आता आपल्याला ही फोडणी रायत्यावर ओतायची आहे. अशा पद्धतीने फोडणीचा रायताही आपला छान तयार झालेला आहे. बघा, किती छान असे आपले रायते तयार झालेले आहेत. दिसायला पण सुंदर, खायला पण अप्रतिम असे हे रायत्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही रायते बनवून बघा. एक साहित्य असेल तर एक साहित्यात, सगळी साहित्य असेल तर सगळ्या साहित्यात, अशा पद्धतीने सगळे रायते बनवून बघा. आणि मला रायते कसे झाले तेही मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.